वैभव, मला विचारायला आवडेल की तुझ्याकडे इतर नॉर्मल प्रोजेक्ट्सही खूप येत असतील लिखाणासाठी, गीतलेखनासाठी. ते इतर प्रोजेक्ट्स आणि हा प्रोजेक्ट यामध्ये काय फरक जाणवला? हा प्रोजेक्ट खूपच चॅलेंजिंग होता. त्याचं सर्वात मोठं कारण अर्थातच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कथा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्यासमोर हे प्रोजेक्ट आलं तेव्हा सचिनने ऑलरेडी 70 mm वरती एक मोठी कविता लिहून ठेवली होती. आणि त्याच्या त्या ताजमहालाला फारशी बाधा न येता काही विटा जोडण्याचं काम करायचं होतं मला. दुसरं चॅलेंजिंग असं होतं की तुमच्याकडे जेव्हा तयार चित्रपट येतो, कारण सगळी गाणी मोंटाजेस आहेत, लिप सिंकिंग नाही आहे, तर त्या ड्युरेशनमध्ये बसणारे गाणी तुम्हाला लिहायला लागतात जी सीन पुढे नेऊ शकतील. म्हणजे तुमच्या लेखनामुळे चित्रपटाचा वेग थांबू नये कुठेही, हाही प्रयत्न करावा लागतो. या सर्व अँगल्सनी खूपच चॅलेंजिंग असं प्रोजेक्ट होतं हे. मग विशेष तयारी अशी काय करावी लागली? तयारी सर्वात महत्त्वाचं काम होतं की पोएट्रीचा फॉर्म निवडणे. म्हणजे जनरली आपण जी सिनेमासाठी गाणी लिहितो तसे शब्द किंवा तेवढी लेंथ इथे चालणार नव्हती. बरोबर. म्हणून मी सुरुवातीला वेगवेगळे काव्य प्रकार जे मी लिहित असतो त्यातनं शोधण्याचा प्रयत्न केला आणि आय लँडेड ऑन रुबाई, जे टागोरांनी फायरफ्लाईजमध्ये पण छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि रॉय केणीकरांनी लिहून ठेवलेला आहे रुबाई. आणि तो एक ऑथेंटिक फॉर्म आपल्याला मिळेल असं मला वाटलं, कारण या चित्रपटभर एक शांतता आहे जी पेन्सिव्ह शांतता आहे, जी इंटेन्स आहे शांतता सगळी, आणि ती बोच कुठेतरी तुमच्या शब्दांमधून पोचली पाहिजे असं मला वाटत होतं. मग रुबाई हा फॉर्म मिळाल्यानंतर प्रश्न सुटला? नाही, मी सर्वात प्रथम एक रुबाई लिहिली होती चेक करण्यासाठी. तर ती अशी होती की रात्रीचा कुठला एक प्रहर आपल्याला पकडता येईल का, उत्तर रात्रीचा. ती अशी होती की चल शांत मनाने आवर पाहू सारे, विझलेला चंद्रनी ओघळलेले तारे, डोळ्यात लपवही विस्कटलेली रात्र, ते स्वप्नच होते खरे वाटले मात्र. परंतु मग लेंथचे इश्यूज होते. काही ठिकाणी 4 ओळी पुरतील, काही ठिकाणी कमी पडेल की काय वेळ असा. म्हणून मी मग त्रिवेणी म्हणा, गुलजार साहेबांनी पॉप्युलर केलेला फॉर्म चेक केला, असे प्रयोग केले त्याच्यामध्ये. मग त्रिवेणी मिळाल्याने प्रश्न सुटला? नाही, त्रिवेणीमध्ये असं आहे की तिसरी ओळ जी आहे ती अत्यंत टँजंट आणि वरच्या 2 ओळींना टँजंट आणि अर्थ बदलणारी आणि मूड बदलणारी असावी लागते. मग मी बऱ्याच हिंदी त्रिवेणी लिहून काढल्या. म्हटलं आपल्या भाषेचं काही लिमिटेशन आहे का, म्हणून दुसरी हिंदी उर्दूमध्ये करून बघूया आणि तो फ्लेवर मिळतोय का आपल्याला. त्यातली एखादी तुला सांगायची झाली तर ती त्रिवेणी अशी होती. पहिल्या 2 ओळी अशा होत्या की रात करवट बदल चुकी है यहाँ, मेरे हिस्से का चांद बुझ भी गया. आणि तिसरी ओळ अशी होती की तुम भी ख्वाबों को अलविदा कह दो. परंतु ह्या नुसत्या सांगायच्या नव्हत्या, याला म्युझिक येणं गरजेचं होतं. मग 2 त्रिवेण्या जोडल्या तर काय होईल ही अडचण निर्माण झाली. मग शेवटी 2 गाण्यांसाठी एका ह्याच्यात सोपा मराठीचा छंद अष्टाक्षरी वापरला, एक 8/6चं मीटर वापरला आणि बाकी सगळीकडे रुबाया वापरल्या. मी उघडपणे सांगतो की दिस मूवी इज अबाउट अट्रॅक्शन्स अँड हाऊ यू हँडल देम इन लाईफ. आणि माझा स्वतःचा प्लॅटॉनिक रिलेशनशिप्समध्ये खूप विश्वास आहे. ते समअप करणारी एक कविता ऐकवतो. कवितेचं नाव आहे डोह. प्लॅटॉनिक रिलेशनशिपवर बेस्ड आहे की प्रत्येक डोहाचा तळ तुम्ही गाठायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचा तळ तुम्ही गाठायलाच हवा असं नाही, एखादा डोह असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग, ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला, आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं
की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही.